So in the active region, what we are going to discuss in the active region, जसं तुम्ही इनपुट कॅरेक्टरिस्टिकला इनपुट रेजिस्टन्स बघितलेला आहे, तसंच तुम्ही ॲक्टिव्ह रिजनला आता आउटपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे. सो व्हॉट इज ॲक्टिव्ह रिजन? इन द ॲक्टिव्ह रिजन यू आर गोइंग टू डिफाईन व्हॉट आउटपुट रेजिस्टन्स. आउटपुट रेजिस्टन्स आर ओ. आउटपुट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आता काय असणार? इनपुट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय होता? आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट करंट. इन द सिमिलर वे हियर आउटपुट व्होल्टेज काय? VCB आहे. आउटपुट करंट काय आहे? that is nothing but IC. So at that time what is kept constant? E is kept constant. आईची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवलेली आहे. मग RO इज नथिंग बट आउटपुट रेजिस्टन्स VCB डिवायडेड बाय IC. ॲट दॅट टाइम इमिटर कॉन्स्टंट ठेवलेला आहे. मग आता जसं VCB तुम्ही इन्क्रीज करता आहात, तुमची ICची व्हॅल्यू काय राहते आहे? कॉन्स्टंट राहते आहे. ICची व्हॅल्यू कॉन्स्टंट, डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट आहे आणि VCB तुमचा फॅक्टर काय? इन्क्रीज आहे आणि हा कॉन्स्टंट पार्ट आहे. म्हणजे VCB इन्क्रीज आहे आणि आउटपुट रेजिस्टन्स काय असणार आहे? आउटपुट रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VCB, कारण की डिनॉमिनेटर पार्ट constant आहे. So output resistance will be directly proportional to the increasing part of voltage. आणि व्होल्टेज तुमचे इन्क्रीज होते, त्यामुळे आउटपुट रेजिस्टन्स पण व्हॅल्यू काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ती आउटपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे? हाय आहे. लक्षात घ्या. द व्हॅल्यू इज हाय फॉर विच कॉन्फिगरेशन? CB कॉन्फिगरेशन. CB कॉन्फिगरेशन साठी आउटपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असते? हाय असते. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का हे? येस मॅम. ओके. हे सगळं झालं तुमचं ऍक्टिव्ह रिजन मध्ये आउटपुट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. आणि दी लास्ट इज नथिंग बट द सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होतं आहे? दोन्ही पण फॉरवर्ड असतात. सॅच्युरेशन रिजन, सॅच्युरेशन रिजन मध्ये दोन्ही पण काय असणार आहेत? फॉरवर्ड असणार आहेत. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे हा पण तुमचा फॉरवर्ड बायसिंग आहे आणि हा पण तुमचा कलेक्टर बेस जंक्शन पण तुमचा काय असणार आहे? फॉरवर्ड बायसिंग असणार आहे. दोन्ही पण फॉरवर्ड बायसिंग असतील तर कॉमन बेसला सॅच्युरेशन व्होल्टेज काय आहे? दॅट इज नथिंग बट V सॅच्युरेशन व्होल्टेज दॅट इज V सॅच्युरेशन व्होल्टेज इज -0.7 volt. V saturation is -0.7 volt. मग ॲज यू इन्क्रीज -0.7 volt आहे. सो जसं तुम्ही -0.7 volt पासनं इन्क्रीज करता आहात टू 0 volt, -0.7, -0.6, -0.5 याप्रमाणे जर तुम्ही व्हॅल्यू काय होते आहे तुमची चेंज होते आहे, तर तुमचा त्यावेळेस करंट काय असणार आहे? द करंट इन्क्रीज, द आउटपुट करंट IC ऑल्सो इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होतोय. मग तो कसा ड्रॉ केलेला आहे? एक्सपोनेन्शियली ड्रॉ कसा केलेला आहे? इन दिस वे. सो दॅट इज in this way it is shown. So this is the exponentially increase. This is your exponential increase of the current. So that is nothing but when you increase the value from 0.7, the current increases exponentially. So that is nothing but म्हणजे V saturation किती आहे? -0.7 volt आहे आणि -0.7 volt पासून जर तुम्ही करंट इन्क्रीज केला कॉमन बेसमध्ये हे काय आहे तुमचं? फॉरवर्ड बायस असणार आहे आणि त्यावेळेस इनपुट करंट हा तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. मग इनपुट करंट जरी कॉन्स्टंट असेल कुठल्याही व्हॅल्यूला, मग त्यावेळेस जर तुम्ही व्होल्टेज 0.7 पासून हे कलेक्टर बेसचं व्होल्टेज -0.7 आहे, निगेटिव्ह साईन आहे, त्यामुळे जसं तुम्ही इन्क्रीज व्होल्टेज करणार आहात तेव्हा तुमचा जो करंट आहे IC तो पण काय होणार आहे? एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणार आहे. मग ही जी रिजन आहे त्याला आपण म्हणतो आहे सॅच्युरेशन रिजन. विच रिजन इट इज? सॅच्युरेशन रिजन. So this graph it is divided into three parts. One is nothing but the cutoff region, in that I is equal to 0. IC ची व्हॅल्यू काय असते? IC will be emitter current हा कॉन्स्टंट असतो, इनपुट करंट, कारण की कट ऑफ रिजनला दोन्ही पण काय असतात? रिव्हर्स बायसिंग असतात आणि इनपुट करंट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू असते 0.
मग आउटपुट काय, रिव्हर्स बायसिंग आहे. मग जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहात, तुमचा रिव्हर्स बायसिंगला लिकेज करंट फ्लो होणार आहे ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर, अँड दॅट करंट इज ड्यू टू द मायनॉरिटी कॅरियर विच इज प्रेझेंट बिटवीन कलेक्टर अँड बेस. सो इट इज कॉल्ड ICB. आणि ओ का, कारण की इमिटर टर्मिनल ओपन आहे, सो ICBO. So that current is very small. So the current is very small, but it remain constant even if you increase the voltage. So this remain constant, and that time value काय आहे, इमिटर करंटची 0. हे झालं तुमचं कट ऑफ रिजन. दुसरा आहे ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन मध्ये एक फॉरवर्ड आहे, एक रिव्हर्स आहे, आणि त्यावेळेस आपण बघितलेले आहे करंटचं इक्वेशन काय असतं, IC ची व्हॅल्यू काय असती, जी काही इमिटरची व्हॅल्यू आहे. मग इमिटर तुम्ही 1 मिली अँपियर घ्या, 2 मिली अँपियर घ्या, 3 मिली अँपियर, ती व्हॅल्यू तुम्हाला IC ची पण व्हॅल्यू मिळणार आहे, 1 मिली अँपियर, 2 मिली अँपियर, 3 मिली अँपियर, अँड इट विल रिमेन कॉन्स्टंट इवन इफ यू इन्क्रीज द व्होल्टेज. जरी तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज केला तर तुमचा तो आहे का नाही, करंट कॉन्स्टंटच राहणार आहे. मग त्यामुळे ट्रान्झिस्टर इट इज करंट कंट्रोल डिव्हाइस. तो व्होल्टेजवर डिपेंडच नाही आहे, करंट कंट्रोलवर आहे. जसं तुमचा करंट आहे तसाच इनपुट करंट, तसं तुमचा आउटपुट करंट असणार आहे. सो इट इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस. नेक्स्ट इज व्हॉट, सॅच्युरेशन रिजन. मग ऍक्टिव्ह रिजनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आउटपुट रेझिस्टन्स म्हणजे काय आहे. आउटपुट रेझिस्टन्स म्हणजे आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट करंट, अँड ॲट दॅट टाइम इनपुट करंट इज केप्ट कॉन्स्टंट. आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज होत असेल तर तुमचा इनपुट करंट काय, आउटपुट करंट काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. डिनॉमिनेटर पार्ट कॉन्स्टंट आहे, कारण इन्युमरेटर पार्ट इन्क्रीजिंग आहे. मग आउटपुट रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, द व्होल्टेज, आणि व्होल्टेज हा इन्क्रीजिंग आहे. त्यामुळे आउटपुट रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॉमन बेससाठी काय आहे, हाय आहे. दॅट विल बी इन व्हॉट, किलो ओहम मध्ये असेल किंवा मेगा ओहम मध्ये असेल, मेगा ओहम मध्ये असेल. हाय आहे म्हटल्यानंतर मेगा ओहम. नंतर सॅच्युरेशन रिजन मध्ये दोन्ही पण फॉरवर्ड आहेत. दोन्ही पण असेल तर हा पण फॉरवर्ड असणार आहे, हा पण फॉरवर्ड असणार आहे. आणि नंतर मग सॅच्युरेशन व्होल्टेज किती दिलेलं आहे कॉमन बेससाठी, -0.7. मग आउटपुट जे व्होल्टेज आहे ते -0.7 ठेवायचं, आणि नंतर ते 0कडे चेंज करायचे. मग 0.7, 0.6, 0.7ला किती आहे, 0.6ला किती आहे, असं जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो ग्राफ आहे करंटचा तो एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणार आहे. आणि त्यावेळेस तुमची इमिटर करंट काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू ठेवायची आहे. मग तुम्ही जर वेगवेगळे चेंजेस केले तर तुमचा ग्राफ आहे का नाही एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणार आहे. जसा तुमचा ह्याला कसा इन्क्रीज होतो एक्सपोनेन्शियली, तुमचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल तर तुमचा एक्सपोनेन्शियली इन्क्रीज असा दाखवताय तुम्ही. तसंच आता इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत, त्यामुळे ग्राफ असा तुमचा एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होतोय. सो दॅट इज सॅच्युरेशन रिजन. लक्षात आलेलं आहे हे कॉमन बेस इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ग्राफ. Yes, ma'am. Okay, so what can it can ask, they are divided into 3 regions. कुठले regions आहेत ते विचारू शकतात. मग पहिल्या region मध्ये तुमचं करंटचं इक्वेशन काय आहे, IC इज इक्वल टू ICBO. दुसऱ्या इक्वेशन मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह रिजन मध्ये करंटचं इक्वेशन काय असतं, IC इज इक्वल टू IE. आउटपुट रेझिस्टन्सची व्हॅल्यू हाय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, आणि व्ही सॅच्युरेशन किती आहे कॉमन बेससाठी. ओके, so we will stop here only. Common emitter is remaining, and that common emitter we will take tomorrow. Okay, clear with this. कारण की कॉमन इमिटर साठी पूर्ण अर्धा तास पुन्हा लागला, अर्धा 1 तास, आणि ते आपण उद्याच नीट घेऊया. लास्ट लेक्चर आहे. We will stop here. Thank you.